प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत इंडिया आघाडीची फारकत घेऊन ज्यांनी कार्यकर्ता पॅटर्न हा जे कॉन्सेप्ट राबवले ते म्हणजे संदीप देसाई. नमस्कार सर. मी आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. आपण डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया. कार्यकर्ता पॅटर्न नेमका काय आहे? कार्यकर्ता पॅटर्न हा शब्द खर तर कार्यकर्त्यांच्या असंतोषाचं प्रतीक आहे असं आपण म्हणूया. या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या घडामोडी मी प्रत्यक्ष जवळनं बघितल्या, प्रत्यक्ष जवळनं अनुभवल्या. मी जरी इंडिया आघाडीचा म्हणजे आम आदमी पार्टी जरी इंडिया आघाडीचा घटक असला तर तिथं जे चाललं होतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि इतर पक्षांमध्ये जे काही चाललंय ते सेम एक समांतर लेवल आहे असं मला वाटतं. म्हणजे निवडणुकीच्या नुसत्या फॉर्मॅलिटीज म्हणून मुलाखती घ्यायचा एक फास्ट केला जातो. मुलाखती द्या, इच्छुकांनी मुलाखती द्याव्या, तर कार्यकर्त्यांच्या सुद्धा मुलाखती होतात. कार्यकर्त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे. पदाधिकारी वर्षानुवर्ष पद त्यांच्यामध्ये असतात, त्यांनी काम केलेलं असतं. प्रत्येक पक्षाची विचारधारा ती त्यांनी लोकांच्या पर्यंत पोहोचवलेली असते. प्रत्येक पक्षाची ग्राउंड लेवलचं वर्क ते करत असतात, सतरंज उचलत असतात. प्रसंगी नेते मंडळीनं काय हवं नको, काय कमी पडतंय, कोण त्याला बोलतंय, त्याच्या अंगावर म्हणजे प्रसंगी डोकी उडून घेण्यापुरतं घेण्यासारखं म्हणजे कार्यकर्त्यांचं एक त्याला असं म्हणू शकतो की अंधप्रेम म्हणूया आपण त्याला. असं सगळं असताना जेव्हा निवडणुका सुरू झाल्या, खास करून महानगरपालिकेच्या, जे मला जाणवलं, कार्यकर्ता तिकीट मागायला गेला की नेत्याची भाषाच बदलते. तो थेट हे म्हणतोय 50 लाखाची अवकात असली तर सांग, तू 70 लाख खर्च करणार असतं तर सांग. आमच्या समोरचे फोन आहे ते. आणि मी सगळ्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांशी माझं खूप चांगलं जमतं, सगळ्याच पक्षाच्या लोकांशी माझं म्हणजे बोलून चालून अतिशय चांगले संबंध आहेत. वैचारिक मतभेद हा वेगळा विषय आहे आणि आम्ही जे काही काम करतो ते एकमेकाला शेअर करतो. जिथं चांगलं काम आहे तिथं एकमेकाचं अनुसरण करतो. अशा पद्धतीने सगळ्या पक्षांशी माझं देणेघेणे म्हणजे चांगले संवाद आहेत. असं बोलणं चाललं अगदी व्यवस्थित आहे. म्हणून सगळी मन मोकळी करतात. आम्ही ज्यावेळी एकत्र भेटतो कुठेतरी चहा प्यायला, हे मला जाणवलं की प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे की मी पक्षाची वर्षानुवर्ष काम करतोय, पक्ष सांगेल ते काम करतोय. याच्या आधी निवडणुकांमध्ये पक्ष थांब म्हणला की मी थांबलो, पक्षाने लढ म्हटलं असं झालेलं नाही. आणि आता आम्ही कुठंतरी तिकीट मागतोय का सातत्यानं सत्तेमध्ये काही पक्ष येत आहेत, काही पक्षांनी सत्ता भोगलेली आहे, म्हणजे काँग्रेस असू दे, बीजेपी असू दे, आता भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आम्हाला बळी आला पाहिजे. काँग्रेस जरी सत्तेमध्ये नसलं तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटते आम्ही एवढी वर्ष सत्ता टिकवण्यासाठी राबलो होतो, काही कारणास्तव गेली असेल पण आम्हाला तिकीट. पण हा ज्यावेळी प्रश्न येतो ना त्यावेळी अतिशय काय म्हणू शकतो आपण त्याला, ती भावना विष होतात. 50 लाख आमच्याकडे माहिती, 70 लाख म्हणतात की तुझ्याकडे असले तर निवडणूक लढा, 1 कोटी असले तर तुम्ही फॉर्म भरायची तयारी ठेवा. हा जो काही कार्यकर्त्यांचा असंतोष, त्यांच्यावर झालेला अन्याय, त्यांची ती घुसमट, ती कुठेतरी बाहेर पडणार होती. ती आमच्या माध्यमातून बाहेर पडली म्हणूया आपण. काहीतरी म्हणतो ना आपण त्याला की एक प्रतिकात्मक कोणतरी बोलते, तसं या सगळ्यांची भावना प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी मतदारांसमोर मांडली की ही कार्यकर्त्याची घुसमट आहे आणि ही थांबवायची असेल तर तिकीट कार्यकर्त्याला देऊ आणि तोच कार्यकर्ता पॅटर्न. म्हणजे घराणेशाही थांबवण्यासाठी कार्यकर्ता पॅटर्न राबवणं हा एकमेव पर्याय आमच्या समोर होता आणि तो राबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं म्हणायला काही हरकत नाही. कारण बघता बघता 45 सीट पर्यंत आपण उडी मारली फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि तेवढ्या सीट आपण आता राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून आपण लढतोय, मोठ्या ताकदीने लढतोय आपण. अच्छा सर, मला सांगा, महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघंही म्हणतात की आम्ही जर सत्तेत आलो तर विकास करू, याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? हे दोघंही खोटं बोलतात. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर, कारण का विकास करायसाठी सत्तेमध्ये असायला पाहिजे हे कारण आहे, पण तसं काही नाहीये. कारण लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील ना तर तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून पण आपण काही प्रश्न सोडवलेले. सत्ता आहे का आमच्याकडे? नाही. आम्ही टिप्पर चालकांचा प्रश्न सोडवला, त्यांच्या किमान वेतनाचा प्रश्न सोडवला, आम्ही शालेय पोषण आहारच्या महिलांचा बचत गटांचा प्रश्न सोडवलेला आहे. अशी छोटी मोठी बरीचशी कामं आहेत की जी फक्त कायद्याने फक्त कायद्याचा आधार घेऊन सोडवली जाऊ शकतात.
काही गणपती मंडळाचा म्हणजे गणपतीच्या दरम्यान आपण जर बघितलं तर काही मंडळांचे आम्ही खड्डे पावती माफ केली का तर त्याला कायद्याचा आधार होता. याच्या आधी कसं असायचं की गणपती मंडळ असलं की ते परवानगी मागायचे गणपती बसवण्यासाठी मांडव घालण्यासाठी आणि मग महानगरपालिका त्याची खड्डे पावती करायची. कमीत कमी 4 खड्ड्यांची एक पावती असं आपण धरूया. पण याच्यात कसं होतं आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय. त्या तंत्रज्ञानामध्ये मांडवाची जी काही आधीची स्ट्रक्चर आहे ती पूर्ण बदलली. एकमेकांना जॉईंट करत मांडव टाकला जातो तेव्हा खड्डा मारावा लागत नाही. मग खड्डा जर मारावा लागत नसेल तर खड्डे पावती कशाला पाहिजे तुम्हाला. आणि मग तो आम्ही प्रश्न उचलला आणि जवळपास 160 मंडळांची खड्डे पावती माफ झाली. म्हणजे खड्डाच मारत नसतील तर तुम्ही खड्डे पावती का घ्यायची. म्हणून तुम्हाला म्हटलं की सत्तेमध्ये गेल्यानंतरच आम्ही प्रश्न सोडवतो हाच मोठा एक भुलभुलाई आहे. नैतिकता जर तुमच्याकडे असेल प्रश्न सोडवायची आंतरिक तळमळ असेल तर प्रश्न सोडू शकतात. मग 2015 पासून 2020 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतच. त्याच्यामध्ये पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे काँग्रेसचे होते. महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मग प्रश्न का सुटले नाहीत हा प्रश्न विचारायला पाहिजे मतदारांनी त्याला खऱ्या अर्थाने. त्याच्यानंतर पुढे येऊया आपण. आता प्रशासक राज आहे. 2020 पासून प्रशासक आपण बघतोय. कारण सभागृहाचं अस्तित्व संपलं 2020 ला नोव्हेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर प्रशासक सुरू झालं ते आज अखेर आहे. या 5 वर्षामध्ये प्रशासक असतं म्हणजे राज्य सरकारचा कंट्रोल थेट आहे त्याच्यावर. राज्य सरकारमध्ये कोण आहे आता. फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत. मग कोण अडवलंय तुम्हाला. ती जी विकासाची कन्सेप्ट आहे तुमची जी डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आहे जी तुम्ही म्हणता आम्ही विकास कर थांबवलंय कोणी तुम्हाला. हे दिसत नाही ना कुठं. काय या 5 वर्षामध्ये कोल्हापुरातला विकास झाला तुम्ही सांगा मला. यांनी डिबेटला बसावं आमच्या समोर. किती शाळा बंद पडल्या आम्ही आकडेवारी सांगू. किती दवाखाने बंद पडलेत आम्ही आकडेवारी सांगू. किती इथं कोल्हापूर शहरातल्या बागांची दुरावस्था काय त्याची आम्ही आकडेवारी सांगू. उत्तर द्या मग त्यांनी आम्हाला. म्हणून ही भूलभुलई आहे फसवेगिरी आहे कुठंतरी. म्हणजे लोकांचा काय म्हणू शकतो आपण त्याला लोकांची दिशाभूल करायची आणि मग आमची केंद्रात सत्ता आहे मग राज्यात सत्ता आहे म्हणून आम्हाला महापालिकेत सत्ते द्यायचं हा निव्वळ आपण म्हणू शकतो की दिशाभूल करणारा मुद्दा आहे. मग काँग्रेस असू दे किंवा भारतीय जनता पार्टी असू दे यांच्याकडं मतदार आता गांभीर्यानं बघणार नाहीत. मला वाटतं मतदारांना ते समजून सांगावं लागेल आणि ती भूमिका आम्ही पार पाडतो. अच्छा. जगात भारी कोल्हापुरी असं म्हटलं जातं पण कोल्हापूरच्या रस्त्यांची दुरावस्था कशामुळे होते आणि ते सुधारत का नाही. याच्यात म्हणजे हा जो कोल्हापूरच्या रस्त्याचा प्रश्न आहे ना मी अतिशय जबाबदारीनं तुम्हाला सांगतो. किमान या 10 ते 15 वर्षामध्ये कमीत कमी नाही 10च वर्ष धरूया आपण कोल्हापूरमध्ये जवळपास 1000 कोटी रुपये रस्त्यावर खर्च झाला. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं 100 कोटी आले असा गाजावाजा सुरू आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधी बघितलं तर IRB सारखा प्रकल्प तो रस्त्यासाठी आला होता. त्याला आपण जवळपास 300-350 कोटीच्या आसपास आपण राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेले आहे. त्याच्या आधी वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत. महानगरपालिकेचं रस्त्यासाठी पुन्हा विशेष बजेट असतं त्याच्यातनं रस्ते पॅचवर्क वगैरे केला जातो. ती जर आकडेमोड जर केली तर किमान 800 ते 1000 कोटीच्या आसपास रस्त्यासाठी खर्च केले आणि रस्त्यासाठी आंदोलन सुद्धा सातत्यानं होत असतं. म्हणजे 15 वर्षापूर्वी रस्त्यासाठी घेराव आंदोलन झालेलं. पुन्हा आम्ही या मागच्या वर्षी घेराव आंदोलन घातलं होतं. आधीमध्ये रस्त्यासाठी बऱ्याचशा पक्षांनी रस्त्यांमध्ये खड्डे आहेत तिथं मेणबत्त्या लावलेल्या आहेत. काही पक्षांनी झाडं लावलेली आहेत. निवेदनाचं तर ढीग आहे. आता एक याचिका पण दाखल झाली आपल्या सर्किट बेंचमध्ये रस्त्याच्या संदर्भात. रस्त्याची दुरावस्था होण्यामागची जी काही कारण आहे त्याच्यात होणार करप्शन त्याच्यात होणारी टक्केवारी. एक छोटं गणित तुमच्या समोर मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता जो गाजावाजा चालू आहे 100 कोटीचे रस्ते झाले 100 कोटीचे कांदा 100 कोटी मंजूर झाले. या 100 कोटीचे प्रॉफिट कसे आहेत मी सांगतो तुम्हाला. मग तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतोय ते. 100 कोटी मधले 12 ते 13 कोटी हे गव्हर्नमेंटचे टॅक्स जातात रॉयल्टी GST वगैरे. त्याच्यानंतर पुढे येऊया आपण 18% थेट आमदार खासदारांच्या खिशात जातात. हे जे मंजूर करून आले त्याचा मोठा वाटा असतो त्याच्यामध्ये आणि जाहीरपणे सांगायला लागले तुम्हाला. म्हणजे असं काही नाही की माघारी सांगतोय. लोकप्रतिनिधी म्हणू आपण.
लोकप्रतिनिधी 18% त्याच्यामध्ये दिले जातात. सरकारी अधिकाऱ्यांना जवळपास त्याच्यामध्ये 12 ते 15% वाटून घेतले जातात. त्याचं तर एक रेट कार्डच आहे त्यांचं स्वतंत्र, त्याच्यावर एक स्वतंत्र आपल्याला मुलाखत घेता येईल. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर स्वतःचा बेनिफिट घ्यायलाच पाहिजे, त्याला कंपनी पाहिजे. 20-22% हे सगळं जोडलं ना तर 50-55% होतात. 100 कोटीतले 45 कोटी फक्त कामावर. मग दर्जा राहणार कसा सांगा मला? दर्जा राहूच शकत नाही. काम तुम्ही दिलंय टेंडर 100 कोटीचं आणि प्रत्यक्षात त्याच्यामध्ये काटछाट करून कामाच्या दर्जामध्ये तुम्ही मॅनेज करून तो कामाचा दर्जा तुम्ही जे काम करणार आहे फक्त 45 कोटीमध्ये. त्यामुळे रस्त्याचा दर्जा सुधरू शकत नाही. हेच मूळ दुःख आहे. हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत कोल्हापुरातले रस्ते 100 कोटी टाका, नाहीतर आता नवीन 449 कोटी येणार आहे ते तुम्ही टाका, काही उपयोग होणार नाही त्याचा. जोपर्यंत कामाची क्वालिटी तपासण्याकरता महानगरपालिकेचे अधिकारी स्वतंत्र यंत्रणा उभा करत नाहीत तोपर्यंत हे असंच राहणार. ती यंत्रणा सुद्धा मजबूतीने लोकप्रतिनिधी टिकवायला पाहिजे. म्हणजे मध्यंतरी होते का याच्यामध्ये रस्त्याच्या कामासाठी ऑडिटर नेमला जातो, थर्ड पार्टी ऑडिट पुण्याला. तो ऑडिटर असतो पुण्याचा, ते लवकर इकडे एकतर येत नाही आणि इकडं येऊन जर तो ऑडिट आणि क्वालिटी याचं म्हणजे क्वालिटीचं ऑडिट करून जर तो काही सांगायला गेला तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट बंद केलं जाते. त्यामुळे त्या रस्त्याला क्वालिटी कंट्रोलच राहत नाही, कुठं कंट्रोल करणारच माणूस कोण राहत नाही. आणि याचा फायदा अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार सगळी संगणमतानं करत असतात. म्हणून ही दुरावस्था आहे की जोपर्यंत तिथं कंट्रोलिंग पॉवर व्यवस्थित करणारा माणूस जाणार नाही तोपर्यंत हे असंच राहणार. मला वाटत नाही हे लवकर कोण सुटेल. आम आदमी पार्टी सारखी लोकं तिथं जायला पाहिजेत, कारण त्यांना माहित आहे इंजिनियर्स आहेत आमच्याकडं जे उमेदवार म्हणून आहेत, तळमळीचे इंजिनियर्स आहेत, ज्यांनी ते काम बघितलंय, त्यांनी महापालिकेचं कामकाज बघितलंय. माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, हे जर थांबवायचं असेल ना, आम आदमी पार्टीच्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही सभागृहामध्ये पाठवा. राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार जर बघितले तर ते आता ह्या सगळ्या गदारोळामध्ये ज्याला प्रतिमा म्हणतो आपण ती फक्त आघाडीकडेच आहे, राजश्री शाहू आघाडीकडे. आणि म्हणून यांचे उमेदवार आपल्याला तिथं पाठवावे लागतील. मला सांगा सर की काँग्रेस म्हणतं की आम्ही थेट पाईपलाईन घातली आणि भारतीय जनता पार्टी म्हणते की पाणी कुठे आहे दाखवा. हे नेमकं काय गौडबंगाल आहे? याच्यात हे दोघांचंही थोडं थोडं बरोबर आहे. म्हणजे एक दावा करते पाईपलाईन झाली तर का झाली म्हणायला पाहिजे, दुसरा दावा करते की पाणी मिळत नाही तर तोही आपल्याला होय म्हणावा लागेल. ही फक्त सोयीनुसार वापरलं जाणार हे गौडबंगाल आहे. पण मला मूळ मुद्द्याकडे आणायचं आहे तुम्हाला की थेट पाईपलाईन झाली किंवा घरामध्ये पाणी पोचेल, ओके, वेलकम करूया आपण त्याचं. ते भले कुणी केलंय, बंटी पाटील साहेबांनी केलंय, त्या नंतरच्या टप्प्यामध्ये युतीचं सरकारनं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं महानगरपालिकेत, हा थोडासा बाजूला ठेवूया. मूळ मुद्दा मॅडम असा आहे की आजच्या तारखेला आपण पाटबंधारेकडनं आपण पाणी विकत घेतो. जलसंपदा म्हणूया, पाटबंधारे म्हणूया, त्यांच्याकडनं आपण पाणी विकत घेतो. 190 MLD पाणी विकत घेतो आपण, 180-190 MLD. आणि ते पाणी आपण नागरिकांना डिस्ट्रीब्यूट करतो. सगळ्या डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्याचं बिल आकारलं जातं. बिल आकारलं जातं फक्त 80 MLD पाण्यावर. म्हणजे एका बाजूला तुम्ही 190 इनपुट घेताय, 180-190 MLD इनपुट घेताय, म्हणजे आपण घेतोय आणि विकतोय किती, 80 MLD. फरक किती राहिला, 100 MLD. निम्म्याला निम्मा फरक. गेलं कुठं पाणी? ही जर सिस्टीम केली ना तर मी तुम्हाला सांगतो पाणी आणायचीच गरज नाही पडणार. मुबलक पाणी आहे. पण ही मॅनेजमेंट जी म्हणतो ना, पण तसंच होणार असेल आता सुद्धा तर उपयोग काय त्याचा? म्हणजे एका बाजूला बघा ना, म्हणजे आपण 100 वस्तू घेतोय आणि 50 वस्तू आपण लॉस करतोय, असं परिस्थिती आहे ना ती. याच्याबद्दल कोण बोलायला तयार नाही आहे. म्हणजे ज्यांनी सत्ता भोगली तेही याच्याबद्दल बोलायला तयार. या 100 लिटरचं 100 MLDचं झालं काय, कुणी बोलायला तयार नाही. ही सत्ताधारी पण बोलायला तयार नाही आणि प्रशासक म्हणून ज्यांनी सत्ता भोगली ते सुद्धा बोलायला तयार नाही. याच्यावर यांना बोलतं का? म्हणून ते तुम्ही म्हणताय तसं गौडबंगाल आहे मोठं. याच्यावर बोलतं करायला पाहिजे त्यांना. याच्यावर बोला म्हणून डिबेट करा. याच्यावर या 100 MLDचं करायचं काय याच्यावर डिबेट करा, मग समजेल आपल्याला.
रस्ता, पाणी हे मुद्दे तर आहेच, पण कोल्हापूरचं सध्या तर ट्रॅफिक म्हणजे वाहतुकीची जी कोंडी होते त्या कोंडीची कोंडी कशी फोडणार आहे तुमची आघाडी? खूप सोपं आहे. म्हणजे नियोजनबद्ध जर आपण कारभार करायचं म्हटलं ना, तर आपलं शहर बकाल असावं, अस्वच्छ असावं, अशिस्त असावं, असं कुठल्याही कोल्हापूरच्या नागरिकाला वाटत नाही, कुठल्याही नाही वाटत. तो कोऑपरेट करायला तयार आहे. फक्त समन्वयाचा इथं अभाव आहे प्रचंड मोठा. म्हणजे महानगरपालिका, ट्रॅफिक, ट्रॅफिक टू पुन्हा महानगरपालिका याच्यात प्रचंड मोठा समन्वय म्हणजे काय म्हणतात मिसअप कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन मिस झालं या सगळ्या. हे जर बसून आपण एकत्र निर्णय घेतले ना, तर ट्रॅफिकची समस्या सोडवायला काही प्रॉब्लेम येणार नाही. महानगरपालिकेकडे खूप मोठी मोठी ग्राउंड्स आहेत. त्याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने पार्किंग व्यवस्था केली तर रस्त्यावर गाड्या ज्या उभ्या राहतात त्या उभ्या राहणार नाही. आणि आता जर आपण बघितलं रस्त्याच्या दोन्ही बाजूला लेफ्ट साईडला राईट साईडला गाड्या भरलेल्या असतात, म्हणून तो रस्ता छोटा वाटतोय. म्हणजे जिथनं 3 गाड्या पास होऊ शकतात अशा ठिकाणी 1 गाडी पास करता करता नाकेने होते, आणि म्हणून मग ट्रॅफिकचा समस्या जाणवते. तुम्ही कोल्हापुरातले रस्ते बघा, मुख्य रस्ते तर मोठे आहेतच आहे, छोट्या गल्लीमध्ये जास्त आपण जायला नको. पण जर दुसरे रस्ते बघितले तर खूप राजारामपुरीतले रस्ते बघा, तुम्ही शाहूपुरीतले रस्ते बघा, खूप चांगले रस्ते. फक्त ते जे मॅनेजमेंट आहे त्याच्यावर कुठेतरी आपल्याला हातपुस ठेवावं लागेल. ते जर झालं हा प्रश्न सुटण्यासारखा आहे, अगदी व्यवस्थित सुटण्यासारखा. अच्छा सर, दिल्लीमध्ये अत्याधुनिक शाळा आहेत हा? आणि आपल्या कोल्हापूरमध्ये तसं काही होऊ शकतं का? 100% होऊ शकतं. कोल्हापूर हे आपण म्हणूया की शाहूराजांच्या कृपेमुळे या कोल्हापूरमध्ये एक शिक्षणासाठी एक स्वतंत्र ओळख तयार केली असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे त्या काळामध्ये शाहूराजांनी घराघरात निरोप पाठवलेलं सक्तीचं शिक्षण घ्यायचं म्हणून. तुझ्या जो काही तुमच्या घरात मुलं असतील त्यांना शिक्षणाचा खर्च वगैरे काही लागणार नाही, तू कंपल्सरी सक्तीचं शिक्षण घ्यायचं. त्या कोल्हापूरमध्ये आजच्या तारखेला सातत्यानं वर्षानुवर्ष जर आपण बघितलं तर शाळाची संख्या वाढायच्या ऐवजी कमी होताना दिसणार तुम्हाला. म्हणजे एकेकाळी 70, 72, 74 शाळा होत्या, त्या आता अगदी 53-54 वर आल्या. हे जे प्रमाण जे घटते, हे घटायचं कारण काय, तर महानगरपालिकेचा शाळांवरचा जो काही कंट्रोल आहे तो प्रॉपर नाही आहे. तिथं जी काही क्वालिटी किंवा जो दर्जेदार शिक्षण द्यायला असायला पाहिजे ते तुम्हाला तिथं दिसत नाही. दिल्ली बहुतांश सगळ्या सरकारी शाळांची परिस्थिती सगळीकडे भारतात बऱ्यापैकी तशीच कमी जास्त प्रमाणात आहे. दिल्लीतल्या सरकारनं शाळा टार्गेट केल्या, कारण त्यांना हे माहिती होतं की मुलं ही फ्युचर आहे भारताचं. तसं इथली छोटी मुलं ही कोल्हापूरचं फ्युचर आहे, असं प्रत्येक शहरामध्ये त्यांनी ते टार्गेट केलं की आपल्याला शाळा सुधारायच्या, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात डेव्हलपमेंट आली. आपल्या सरकारमध्ये काय झालंय, इथल्या सम्राटांच्या शाळा आहेत. तुम्ही जर बघितली नावं जर घेतली आजूबाजूला तर यांच्या स्वतःच्या शाळा आहेत, आणि यांच्या स्वतःच्या शाळा चांगल्या टिकण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बेनिफिट मिळण्यासाठी सरकारी शाळेकडे 100% दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे आज परिस्थिती अशी की शिक्षक 1 आणि वर्ग 4, मग तो कोणाला तर मदतनीस म्हणून घेतो आणि तो शाळा चालवतो. हे चित्र चांगलं नाही. शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो आपण. त्याच्या संदर्भातले आम्ही सर्वे करून ठेवलेले, कुठल्या शाळेला काय कमी आहे याची आम्ही नोटिंग करून ठेवले, ते महानगरपालिकेला दिले. जे आम आदमी पार्टीचे नगरसेवक, राजश्री शाहू आघाडीचे नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये जातील, सभागृहात आवाज उठवतील, आणि त्याच्यानंतर शाळेला खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ लागेल असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी सर. पण आणखीन एक प्रश्न आपल्या समोर सतत दिसतो की डिग्री कोल्हापूरमध्ये घेतली जाते, पण नोकरीसाठी पुण्या मुंबईला जावं लागतं. यामध्ये आपलं शहर अपयशी ठरते असं वाटत नाही का तुम्हाला? 100% तसं म्हणावं लागेल आपल्याला. कारण काय, शेकडो इंजिनियर्स कोल्हापूरमध्ये तयार होत आहेत. आपल्या इथं नामांकित संस्था आहेत, एज्युकेशनच्या संस्था, आणि या शिक्षण संस्थेतनं खूप चांगल्या पद्धतीनं मुलं तयार होत आहेत. कोण MBA होत आहे, कोण PhD करत आहे, कोण इंजिनियर्स होत आहेत, कोण डॉक्टर्स होत आहेत. पण यांना पुण्या मुंबईचं प्रचंड वेळ आहे. त्याचं कारण काय, ती शहरं त्यांना खुणावतात. त्यांना असं वाटतं की आपलं करिअर इथं नाही, आपलं करिअर तिथं फुलणार आहे. त्यांना असं वाटतं की आपल्याकडे जे शिक्षण आहे त्याचा स्कोप सगळ्यात जास्त पुणे मुंबई सारख्या ठिकाणी मिळणार आहे. असं का वाटतं, अशी भावना का होते,
तर कोल्हापूरचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला दिसतंय, जे म्हणावं जसं आपल्याला ते आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही तसं असायला पाहिजे. आणि हे कुठंतरी जर सुधारायचं असेल, कारण या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा रोल कुठला असेल तर महानगरपालिकेचा रोल आहे. महानगरपालिका जर व्यवस्थित झाली तर कोल्हापूरचं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय व्यवस्थित होऊ शकतं अशी खात्री आहे मला. आणि कोण स्वतःचं घर खुशीनं सोडून जात नाही, नाईलाज म्हणून ते पुण्या मुंबईला जात आहेत, शिफ्ट होत आहेत पुण्या मुंबईला, कारण त्यांना इथे फ्युचर दिसत नाही. आपल्याला ठामपणे सांगावं लागेल त्यांना कोल्हापूर आपलं आहे आणि कोल्हापूर आपलं डेव्हलप करावं लागेल आणि ती नैतिकता घेऊन आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागेल, हे करावं लागेल आपल्याला. निवडणुकीबद्दल सर बोलताय तुम्ही, मला असा प्रश्न विचारायचा आहे की ही निवडणूक घराणेशाहीवर शिक्कामोर्तब करते असं वाटतंय का? असं वाटतंय नाही, असंच आहे. तुम्ही जर निवडणुकीच्या तिकीट वाटप बघितला, कोल्हापूरच्या 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं तिकीट वाटप जर बघितला, अत्यंत खराब चित्र तुम्हाला दिसेल. म्हणजे आमदारांच्या मुलांना नगरसेवक पदाचे वेध लागले, खासदारांच्या मुलांना नगरसेवक पदाचे वेध लागले होते. ते आमचा कार्यकर्ता पॅटर्न आहे म्हणून मला वाटतं तिकीट कापलं गेलं असावं त्यांचं, कारण नाराजी झाली सगळीकडे. ज्यांची महापौर पद भोगलेली आहे अशांची मुलं आता रिंगणात उतरली आहेत. कुणाचा भाऊ, कुणाचा काका, कुठंतरी सगळा सोयरा, ही सगळी नगरसेवक पद भोगलेली लोक आता पुन्हा एकदा मैदानात उतरले. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं आहे मला, ह्याच्या आधी छोटे प्रभाग होते, 5,000-6,000 7,000चे प्रभाग असायचे, ते आता झाले 27-28,000चे, काही ठिकाणी 30,000चा प्रभाग आहे. म्हणजे प्रभाग मोठे झाले तरी एकेका घरामध्ये 2-2 उमेदवार दिलेले आहेत. प्रभाग नंबर 8-9 बघा, प्रभाग नंबर 15-16 बघा, हे चाललंय काय नेमकं? इथं कुठेही तुम्हाला कार्यकर्ता दिसत नाही. आणि ही घराणेशाही जर थांबवायची असेल तर निवडणुका हेच उत्तर असू शकते. कारण एकेका प्रभागामध्ये 2-2 उमेदवार एकाच घरातले किंवा लगतच्या प्रभागामध्ये एकाच घरातले, म्हणजे असे काय तुम्ही समाजसेवा करणार आहे मला समजत नाही अजून. असं काय तुम्ही ते असं भागवत जाऊन मांडणार आहे हे समजत नाही आहे मला. आणि लोकांनी ह्याला थांबवायला पाहिजे, घराणेशाहीला थांबवायला पाहिजे, नाहीतर मग हे इथून पुढच्या काळात कार्यकर्ता मोडून पडेल. आणि मग आता 2 आहेत, उद्या 4 होणार. लगतचे 4 प्रभाग बघायचे, एका बाजूला मुलगा, एका बाजूला मुलगी, एका बाजूला आई, एका बाजूला वडील किंवा काका पत्नी, असं 4 प्रभाग होणार. त्याला अर्थ नाही राहणार, लोकशाही धोक्यात येईल. आणि म्हणून मतदारांना माझी विनंती आहे की तुम्ही शान करा. ज्यांच्या घरात 2 उमेदवार आहेत, ज्यांच्या घरात घराणेशाहीचा वारसा आहे, ज्यांच्या घरात महापौर पद आहे, काहीच नाही काम केलेलं, आता त्यांची मुलं, म्हणजे नवयुवकांचं स्वागत करूया आपण, पण असं नको. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, खूप तुमच्या जवळ वेळ आहे, तुम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरा. विशिष्ट घरात जन्मलोय म्हणून मला लगेच नगरसेवक पाहिजे, मला आमदारकी पाहिजे, असं नको व्हायला. ह्या प्रोसेस मधनं आपण सगळी जाऊ. कार्यकर्त्याची तळमळ काय तुम्ही समजून घ्या आणि ऍक्च्युली त्या समाजाचं दुखणं काय, कोल्हापूरचं दुखणं काय हे समजून घ्या आणि मग तुम्ही निवडणुकीला सामोरं जा, असं आव्हान मला या तरुणाईला करायचं आहे. नक्कीच सर, आज तुम्ही तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी तारा न्यूज तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देते. नमस्कार. आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले होते संदीप देसाई सर. त्यांनी आपली भूमिका अगदी रोखठोक आणि स्पष्टपणे मांडली. शेवटी निर्णय जनतेच्या हातात आहे. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा ऐकण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.